बऱ्याच वेळेला क्रिटिकल पेशंट्सना अर्थात पॅरालिसिस किंवा बायपास सर्जरी झालेल्या पेशंटना बेडसोर्स होतात. हे बेडसोर्स झाले की नातेवाईक खूप घाबरतात. तर आज आपण बेडसोरबद्दल बोलणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश देशपांडे, डायरेक्टर अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर. आज आपण बेडसोरबद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. एखादा क्रिटिकल आजार झाला, उदाहरणार्थ पॅरालिसिस झालं किंवा हातपाय चालत नसतील, व्हायरल इन्फेक्शन होऊन त्याच्यामुळे जास्त दिवस झोपून राहावं लागलं, बायपास सर्जरी झाली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा जास्त दिवस झोपून राहावं लागलं, तर अशा वेळेला पेशंट शुद्धीवर नसतात किंवा त्यांना झोपल्या ठिकाणी सुद्धा कूस बदलता सुद्धा येत नसते. तर अशा वेळेला एकाच ठिकाणी झोपून राहिल्यामुळे त्यांच्या पाठीमध्ये जखमा होतात, पृष्ठामध्ये जखमा होतात, डोक्याच्या मागच्या बाजूला जखमा होतात. तर अशा जखमांना बेडसोर म्हटलं जातं. तर हे बेडसोर का होतात? तर अशा क्रिटिकल इलनेसमध्ये शरीरातला प्रोटीनचा अंश कमी होतो, विटॅमिन्सचा अंश कमी होतो व आपलं शरीर एकाच ठिकाणी जर करता स्थूलपणे पडून राहिलं तर त्या ठिकाणचा प्रेशरमुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि हा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तिथे जखमा होण्याचे, तिथले ऑक्सिजन सप्लाय कमी झाला की तिथली त्वचा मरू लागते आणि त्याच्यामुळे हे बेडसोर होतात. तर हे बेडसोर प्रिव्हेंट कसे करायचे? तर बेडसोरच्या ट्रीटमेंटमध्ये 3 कंपोनंट असतात. पहिला कंपोनंट किंवा पहिला भाग आहे तो म्हणजे पेशंटची शुश्रूषा चांगली करणे किंवा शुश्रूषेमध्ये काही बदल करणे. दुसरी आहे ती म्हणजे औषधं आणि इंजेक्शन आणि इतर उपचार. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शस्त्रक्रिया. तर पहिली जी आहे, पहिली नर्सिंग केअर किंवा शुश्रूषा जी आहे, तर त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. एक की त्याची पोझिशन दर तासाला बदलली पाहिजे. दुसरं, जिथे जखम होती आहे, कुठे जखम झाली आहे का, ही दररोज तपासलं पाहिजे. आणि ती जिथे जखम होत असेल तर त्याच्या बाजूला एक छोटीशी उशी देऊन ती जागा गादीला टेकू नये ह्याची काळजी घेणे, ही दुसरी गोष्ट आहे. तिसरं म्हणजे जखम जर करता सुरू झाली असेल तर त्याची ताबडतोब रेग्युलर ड्रेसिंग करणं जास्त गरजेचं आहे. चौथं म्हणजे एखादा ओला डायपर असो किंवा ओलं कापड असो, ते पेशंटला न उचलता खेचल्यामुळे तिथे जखमा होतात. तर ह्या प्रिव्हेंट करण्यासाठी ओले कपडे झाले असते किंवा ओले डायपर हे जास्त वेळ पेशंटवरच्या अंगावरती राहू नये ह्याची काळजी घेणे. पेशंटचे कपडे कोरडे आहेत की नाही, डायपर त्यांचा योग्य वेळेला बदललेला आहे की नाही ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर हा झाला शुश्रूषाचा भाग. दुसरं काय असतं की इतका गंभीर आजार झाल्यामुळे त्यांची न्यूट्रिशन लेवल कमी झालेली असते. तर त्याच्यासाठी न्यूट्रिशनल सप्लिमेंटेशन्स हे प्रोटीन पावडरद्वारे किंवा मल्टीविटॅमिनचे टॅबलेट्स व सिरपद्वारे आपण देऊ शकतो. जर करता पेशंटला जेवता येत नसेल, खाता येत नसेल, गिळता येत नसेल तर त्यावेळेला आपण हेच प्रोटीन इंजेक्शनद्वारे देऊ शकतो. टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन म्हणून इंजेक्शन येतं. तर त्याच्यातून सगळं अन्नातून येणारे सगळेच जे आवश्यक तत्व आहेत ते सगळे आपण सलाईनद्वारे त्यांना देऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर का जखम झाली असेल तर त्यांना अँटीबायोटिक देण्याची गरज पडते, त्यांना पेन किलर्स देण्याची गरज पडते आणि इतर काही औषधं आहेत त्यांना पेशंटला देण्याची गरज पडते, जेणेकरून पेशंटची इम्युनिटी चांगली राहते आणि त्या जखमांमध्ये इन्फेक्शन न होऊन त्या जखमा लवकर भरून येतील असं आपल्याला औषधांद्वारे करता येतं. तिसरी गोष्ट म्हणजे सर्जरी. तिसरा भाग जो बेडसोरच्या ट्रीटमेंटमधला आहे तो आहे सर्जरीचा. तर सर्जरीची कधी गरज पडते? तर जेव्हा ह्या बेडसोरच्या जखमा एवढ्या मोठ्या होतात की त्याच्यांनी आतनं घाण, पाणी आणि पू वगैरे यायला लागतो किंवा त्याच्यावरती एक काळा थर साचतो आणि त्या थराच्या खाली पस कलेक्ट व्हायला सुरू होतो आणि जे कलेक्ट झाल्यामुळे पेशंटला ताप यायला लागतो, पेशंटला थंडी वाजून यायला लागते आणि पेशंटच्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या वाढू लागतात. तर असे जर का काही इन्स्टन्सेस, इन्फेक्शनचे काही पुरावे आपल्याला जर का सापडले तर त्याला भूल देऊन ते बेडसोर पूर्ण स्वच्छ करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते. काही वेळेला ह्या जखमा एवढ्या मोठ्या होतात की त्यांना साधारण 10 ते 15 सेंटीमीटर एवढ्या मोठ्या होतात आणि पूर्ण हाडापर्यंत आपल्याला या खोल जातात. तर अशा वेळेला त्या जखमांना प्लास्टिक सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीची पण गरज पडते. बऱ्याच वेळेला आम्ही फ्लॅप्स वगैरे याच्यावरती करतो, पण फ्लॅप करण्याआधी काय काळजी घेतली पाहिजे? तर फ्लॅप करण्याआधी आपण पेशंटना हे एज्युकेट केलं पाहिजे की तुम्हाला ह्या फ्लॅपवरती झोपायचं नाही आहे, जास्त वेळ झोपू नये, कुशीवरती सारखं दर तासाला पोझिशन चेंज करता यावी, न्यूट्रिशनल इम्प्रूव्हमेंट करावी, ओले कपडे किंवा डायपर जास्त वेळ शरीरावरती राहू नयेत. ह्या सर्व गोष्टींची काळजी पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांना जर का घेता आली तरच आपण सर्जरीला पुढे जाऊ शकतो. कारण एकदा आपण त्याच्यावरती फ्लॅप सर्जरी केली आणि जखम वाढून आली पण परत पेशंट जर का त्याच फ्लॅपवरती झोपून राहू लागला, त्या फ्लॅपवरती जर का जखम व्हायला लागली आणि बेडसोर जर का केलेल्या फ्लॅपवरती सुद्धा होऊ शकतो
आणि जर का या फ्लॅपवरती बेडसोरची जखम झाली तर त्याच्यासाठी परत तिसरी शस्त्रक्रिया आपल्याला करणं शक्य नाही. तर या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि ह्याच्या प्रमाणे जर करता बेडसोरची ट्रीटमेंट केली तर बेडसोर हे लवकर भरून येतात. बेडसोरचं कारण हे झोपून राहणे आहे. एकाच ठिकाणी झोपून राहण्यामुळे बेडसोर होतात. तर ह्याची सर्वात चांगली ट्रीटमेंट म्हणजे पेशंटला मोबिलाइज करणे, म्हणजे पेशंटला उठवून बसवणे, त्या जागेवरती त्यांनी एकाच जागेवरती झोपून न राहणे, ही त्याची सर्वात उत्तम ट्रीटमेंट आहे. आणि बऱ्याच वेळेला लहान जखमा ज्या असतात, हा आजारी पेशंट जेव्हा उठून चालायला लागतो तर त्याचं झोपण्याचं टाईम जेव्हा कमी होत जातं, तर त्याच्यामुळे साध्या ड्रेसिंगनी सुद्धा बऱ्याच वेळेला या जखमा भरून येतात. तर बेडसोरना घाबरण्याची काही गरज नाही आहे आणि साधे सोपा उपाय करून सुद्धा बेडसोरना प्रिव्हेंट करता येतं, ॲज वेल ॲज बेडसोरची ट्रीटमेंट पण करता येते. सांगण्यासाठी अजून भरपूर आहे. नवीन नवीन टॉपिकबद्दल मी नवीन व्हिडिओ करत आहे. तर आमची सिरीज तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला नवीन विषयांबद्दल जाणून घेता येईल. पाहत रहा अनंत किमया प्लास्टिक सर्जरीच्या.